नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चार्टर ॲक्ट 1793 व 1813 बद्दल बोलणार आहोत। तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSC यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण पुढील ॲक्ट पाहत आहोत। यामध्ये चार्टर ॲक्ट यालाच सनदी कायदा असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे जे कायदे आहेत ब्रिटनने पारित केले होते ते विशेष करून ईस्ट इंडिया कंपनीला जे व्यापारी एकाधिकार होते त्या संदर्भात हे कायदे पारित केले होते। बघा, आपल्याला माहिती आहे की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यानंतर राणी एलिझाबेथने या ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार दिला आणि ब्रिटनचा राजा जेम्स पहिला याने हा अधिकार अमर्यादित स्वरूपाचा केला। मग बघा, या अधिकाराने भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी व्यतिरिक्त इतर कोणते युरोपीय व्यापारी व्यापार करू शकत नव्हते। त्यामुळे या गोष्टीला ब्रिटनमध्ये विरोध व्हावा लागला। जे इतर व्यापारी होते ते याच्यावर आवाज उठवू लागले आणि मग ब्रिटिश पार्लमेंटला याबद्दल काहीतरी पावलं उचलावी लागली आणि त्या संदर्भात आपण एक बघितलं होतं की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारी एकाधिकाराची मुदत जी आहे ती 20 वर्षे वाढवून दिली होती आणि ती 1793ला संपणार होती। म्हणून मग त्या व्यापारी एकाधिकारासंबंधी पुढील निर्णय घेण्यासाठी हा चार्टर्ड ॲक्ट पारित करण्यात आला। मग सर्वप्रथम आपण चार्टर्ड ॲक्ट 1793 बघूया। मग बघा, 1773च्या कायद्याने कंपनीला दिलेली 20 वर्षाची मुदत संपल्याने हा कायदा करण्यात आला, बरोबर। मग याची वैशिष्ट्य काय, तर कंपनीला पुन्हा 20 वर्षाची सनद मिळाली। म्हणजे काय, तर ईस्ट इंडिया कंपनीला जे व्यापारी एकाधिकार होते ते अजून 20 वर्षासाठी वाढवून दिले। तर हाच या कायद्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर इतर वैशिष्ट्य बघा, तर गव्हर्नर जनरल व सरसेनापतीच्या नेमणुकीसाठी राजाची पूर्वपरवानगी आवश्यक केली। म्हणजे याच्या आधी राजाची पूर्वपरवानगीची आवश्यकता नव्हती, परंतु या कायद्याने ती राजाची पूर्वपरवानगी आवश्यक केली। आणि संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक झाल्यास भारताच्या महसुलाची संपूर्ण रक्कम इंग्लंडच्या सेवेकरता वापरण्याचा अधिकार ब्रिटिश राजसत्तेला दिला, बरोबर। या 3 तरतुदी या चार्टर्ड ॲक्ट 1793 नुसार केल्या गेल्या, बरोबर। सो त्यातील आपल्याला ही माहिती पाहिजे की कंपनीला पुन्हा 20 वर्षाची सनद मिळाली। म्हणजे व्यापारी एकाधिकार जे आहेत पुन्हा 20 वर्षासाठी वाढवून दिले, म्हणजे ते 1813ला संपणार होते। मग पुन्हा आपण बघतो की चार्टर ॲक्ट 1813 आला। मग या कायद्याची वैशिष्ट्य काय, तर बघा, कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार समाप्त करून भारतातील व्यापार सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला केला। तर बघा, चार्टर ॲक्ट 1813 आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला जो व्यापारी एकाधिकार होता तो समाप्त केला। म्हणजे काहीतरी इथे अपवाद घडलेला आहे आणि ज्या ठिकाणी अपवाद असतो त्या ठिकाणी MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा प्रश्न विचारत असते। मग बघा, तर कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार समाप्त करून भारतातील व्यापार सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला केला होता। कारण आपण बघितलं होतं की याआधी ब्रिटनमध्ये या संदर्भात विरोध होऊ लागला होता। परंतु इथे एक अपवाद आहे, तो म्हणजे काय, तर कंपनीचा चीनसोबत व चहाचा एकाधिकार कायम ठेवला। इतर बाबतीत व्यापारी एकाधिकार समाप्त केला, परंतु जो ईस्ट इंडिया कंपनीचा चीनसोबतचा व्यापार होता आणि चहाचा व्यापार होता त्यावर त्यांचा एकाधिकार कायम ठेवला। तर हाच पॉईंट या ॲक्टमधला महत्त्वाचा पॉईंट आहे आणि यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढची तरतूद बघा, तर गव्हर्नर जनरल, त्यानंतर सरसेनापती आणि इलाख्यांचे गव्हर्नर अशा कंपनीने केलेल्या महत्त्वाच्या नेमणुकांना राजसत्तेची पूर्वपरवानगी व त्या आदेशांवर बोर्ड ऑफ कंट्रोलची सही आवश्यक केली। तर हे इतकं महत्त्वाचं नाही आहे, परंतु आपण ते लक्षात घेतले। त्यानंतर बघा, कंपनीच्या अंमलाखाली असलेला भारताचा प्रदेश तेथील महसुलासह कंपनीकडेच राहू देण्यात आला, मात्र त्या प्रदेशावरील राजसत्तेचे सार्वभौमत्व स्पष्टपणे जाहीर केले, बरोबर। म्हणजेच कंपनीचा जो प्रदेश होता, म्हणजे कंपनीने काबीज केलेला जो प्रदेश होता, तर तेथील महसूल जो आहे कंपनीकडेच ठेवण्यात आला, परंतु त्या संपूर्ण प्रदेशावर ब्रिटिश राजसत्तेचे सार्वभौमत्व ब्रिटिश पार्लमेंटने जाहीर केले, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, तर ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली। हा सुद्धा या कायद्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे। बघा, या कायद्याने ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली। याच्या आधी यांना ही परवानगी नव्हती, कारण ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करायचा होता, त्यामुळं त्यांना भारतीयांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या। म्हणून याआधी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येण्यासाठी बंदी होती, परंतु या चार्टर्ड ॲक्ट 1813 नुसार
ब्रिटिश व्यापारी आणि त्यासोबत ख्रिश्चन मिशनरी यांना सुद्धा भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली आणि मग त्यानंतर आपण पाहतो की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतामध्ये धर्मप्रसाराची कामे सुरू केली. पण बघा, त्यासाठी संचालक मंडळाकडून किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलकडून परवानगी आवश्यक केली. म्हणजे ब्रिटिश व्यापारी किंवा ख्रिश्चन मिशनरी यांना भारतामध्ये स्थायिक व्हायचं असेल तर संचालक मंडळ किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलची परवानगी आवश्यक केली. आणि यातील पुढील तरतूद म्हणजे शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये देण्यात यावे अशी तरतूद या कायद्यान्वये केली. तर बघा, ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी एकाधिकार समाप्त केला, फक्त चीनसोबत आणि चहाचा एकाधिकार कायम ठेवला. त्यानंतर ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली आणि शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये देण्यात यावे. या 3 तरतुदी या चार्टर्ड ॲक्ट 1813 मधील महत्त्वाच्या आहेत, तर या लक्षात ठेवायच्या. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही कायद्यांचा आढावा घेतलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.